आनंदाची बातमी आहे म्हणे सोयाबीन लागवड शेतकऱ्यांसाठी, मुख्यमंत्री साहेब म्हणतात. उपमुख्यमंत्री तर माझा वैयक्तिक तर काही भरोसा नाही बरं का, कारण की कवा काय बोलतील, काय म्हणतील, काय बदलतील या राजकारणी लोकांवरती आपलं तर काही विश्वास राहिला नाही. होईल तवा खरं. तर पहा आता पुढं काय होतं आणि साहेब काय म्हणतात ते पण पाहून घ्या. कच्च्या तेलावर कुठली आयात ड्युटी नव्हती, आयात शुल्क नव्हतं. 20% आयात शुल्क लावण्याचा निर्णय घेण्यात आलाय आणि रिफाईंड तेलावर 12.5%वरनं तो 32.5% करण्यात आलेला आहे. त्यामुळे सोयाबीनच्या शेतकऱ्याला प्रचंड मोठा त्या ठिकाणी फायदा होणार आहे आणि सोयाबीनच्या किमती बाजारामध्ये वाढण्याकरता त्याचा एक मोठा फायदा होणार आहे. यापूर्वीच सोयाबीनच्या खरेदीचा निर्णय देखील केंद्र सरकारने घेतलेला आहे. त्यामुळे सोयाबीनचा शेतकरी हा निश्चितपणे त्या ठिकाणी या निर्णयामुळे खूप मोठ्या प्रमाणात लाभान्वित होणार आहे आणि काही प्रमाणात